कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये धनंजय महाडिक आणि सतेज पाटील हे दोघेही उमेदवार नाहीत. मात्र दोघांच्याही आरोप प्रत्यारोपांची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरू झालेली आहे. नुकतंच धनंजय महाडिक यांनी जी एक टीका केली होती, त्या टीकेला टीका नेमकी काय आहे, कशा पद्धतीने भाषणामध्ये ते बोलले होते, काय त्यांना म्हणायचं होतं. कागलमधल्या भाषणामध्ये एक तुम्ही वक्तव्य केलं जे खूप व्हायरल होते. काय होतं ते वक्तव्य? कारण हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही, त्यावेळी डावललं होतं असं तुम्ही म्हटलं. हे पहा, महायुतीचे उमेदवार म्हणून संजय मंडलिक साहेब हे आता लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. ते पूर्वी खासदार होते. काल गेले 2 दिवस आपण जर पेपरच्या बातम्या वाचल्या तर सतेज पाटील हे मंडलिक यांच्यावर कृतज्ञ, खोके बहादर अशा पद्धतीची टीका करताना पाहायला मिळायला लागलेलं आहे. अगदी निवडणूक जाहीर व्हायच्या 15 दिवसापर्यंत सतेज पाटील मंडलिक साहेबांना घेऊन फिरत होते. मंडलिक साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये 33 करोड रुपयेचा निधी दिलेला आहे. त्यावेळी ते कर्तृत्ववान आहेत, कर्तव्यदक्ष आहेत, कार्यक्षम आहेत अशा पद्धतीची भाषणं करत होते. आणि इकडं उमेदवारी जाहीर झाल्या ते अकार्यक्षम झाले, कृतज्ञ झाले आणि मग खालच्या पातळीवर टीका सगळ्या सुरू होत्या. आणि ते मी 2-3 दिवस पेपरला वाचत होतो. काल कागलमध्ये जी सभा होती ज्यामध्ये मंडलिक साहेब हे कागलचेच सुपुत्र आहेत, मुश्रीफ साहेब हे कागलचेच सुपुत्र आहेत आणि मोठ्या संख्येनं लोक असल्यामुळे मी तिथं लोकांना 2 गोष्टींची आठवण करून दिली की आज जे सतेज पाटील मंडलिक साहेबांच्यावर आरोप प्रत्यारोप करतायत तर खऱ्या अर्थानं कृतज्ञ कोण आहे तर हे माझे पालकमंत्री सतेज पाटीलच आहेत. अशा पद्धतीची भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्याची 2 चांगली उदाहरणं मी दिली. पहिलं उदाहरण दिलं म्हणजे अनेक आहेत, त्यांचे शेकडो आहेत कृतज्ञपणाचे त्यांचे, पण 2 उदाहरणं ताजी किंवा नुकतीच झालेली. एक राजाराम कारखान्याची निवडणूक ज्या स्तरावर पोहोचवली त्यांनी पाहिलं असेल आपण. विधान परिषदेमध्ये त्यांना बिनविरोध जाण्यासाठी ते आमचे नेते फडणवीस साहेबांच्याकडे गेले. विनय कोरे साहेबांना त्यांनी त्या ठिकाणी मध्यस्थी करायला लावली आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःच सांगितलं की मी राजाराम कारखान्याची निवडणूक लढवत नाही, यावेळी मला बिनविरोध करा. आणि फडणवीस साहेबांनी आदेश दिल्यानंतर आपण ती अमल महाडिक यांची माघार घेतली आणि त्यांना बिनविरोध दिली. परंतु ज्यावेळी राजाराम कारखाना प्रचार किंवा जाहीर झाला त्यावेळी त्यांनी पूर्ण ताकदीनं त्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणीसुद्धा केली. कृतज्ञपणाचं एक उदाहरण ते दिलं. आणि दुसरं एक उदाहरण मी दिलं की 2019 साली महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपचं सरकार अस्तित्वात येईल अशी परिस्थिती असताना उद्धव साहेबांनी वेगळा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, तर नैसर्गिकरित्या स्वाभाविक दृष्टिकोनातून हसन मुश्रीफ साहेबांना संधी मिळायला पाहिजे होती. कारण ते 5 वेळा या जिल्ह्यातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. अनेक वर्ष 19 वर्ष ते मंत्री म्हणून होते, परंतु त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कधी मिळालं नव्हतं. ते सिनियर होते, ते कॅबिनेट मिनिस्टर होते, त्यांना ही संधी मिळायला पाहिजे होती. परंतु सतेज पाटील हे विधान परिषदेवरचे आहेत, ते म्हणजे जनमानसातून निवडूनही आलेले नाहीत आणि राज्यमंत्रीपद त्यांच्याकडे असतानासुद्धा त्यांनी दिल्लीपर्यंत अथक प्रयत्न करून कोल्हापूर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतःकडे घेतलं आणि मुश्रीफ साहेबांना डावलण्याचं काम केलं. हे खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांना आवडलेलं नव्हतं. त्याचीच आठवण मी काल कागलच्या जनतेला करून दिली आणि मी त्यांना आवाहन केलं की आता त्याचा वाचपा काढायची संधी तुम्हाला मिळालेली आहे, या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना हिसका दाखवा, अशा पद्धतीचं आवाहन मी काल केलेलं आहे. तुम्ही ज्या पद्धतीने टीका केली तेच मुश्रीफ यांच्या देखील मनामध्ये आहे. मी त्यांच्या मनातलंच बोललो. मुश्रीफ साहेब हे मोठे नेते आहेत, सामंजस्य त्यांच्यामध्ये आहे, संयम त्यांच्यामध्ये आहे. आता ते ह्या गोष्टी बाहेर जाहीर बोलले नसतील, पण ही वस्तुस्थिती आहे, ही नाकारताच येणार नाही आपल्याला. मला सांगा, जो आपला कार्यक्षेत्र आहे, जो जिल्हा आपला आहे, त्यामध्ये पालकमंत्रीपद मिळावं हे प्रत्येकाचं स्वप्न म्हणण्यापेक्षा अधिकार आहे. आणि 5 वेळा निवडून आले, कॅबिनेट मिनिस्टर असताना जर त्यांनाही संधी मिळत नसेल आणि त्यांना जर नगर मिळालं, नगर 8 तास जायला 10 तास यायला लागतात, तर अशा ठिकाणी कुणाला ते बरं वाटेल. परंतु त्यावेळी घडलं, नाराजी होती, त्यांच्या गटामध्ये नाराजी होती. फक्त ते जाहीर बोलले नाहीत कारण ते महाविकास आघाडीचे घटक होते आणि त्यांचं मॅच्युरिटी आहे मुश्रीफ साहेबांची, ते बोलून दाखवत नाहीत. पण त्यांच्या आणि कागलकरांच्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांच्या मनातलंच मी बोललो असं मला वाटतंय. या एकूणच निवडणुकीमध्ये जर बघितलं तर प्रचाराची पातळी कुठंपर्यंत गेली असं तुम्हाला वाटतं? नाही, हे माजी पालकमंत्र्यांचा हा स्वभाव दोष आहे. ते कधी प्रचार करत नाहीत, ते अपप्रचारच करतात. ते कधी विकासाबद्दल बोलत नाही. तुम्ही त्यांचे रोजची भाषणं बघा, त्यांचे स्टेटमेंट्स बघा,
विकासाबद्दल किंवा मी कोल्हापूरसाठी काय केलं, काय करेन, काय करू शकतो ह्याच्याबद्दल ते कधी बोलत नाहीत. समोरच्या उमेदवाराला एवढ्या पद्धतीनं असं नामोहरम करायचं, चारित्र्यहनन करायचं, वैयक्तिक पातळीवर बोलायचं, पारिवारिक ह्याच्यावर बोलायचं आणि एवढं त्यांना त्यांचा विद्रूप चेहरा करून टाकायचा, एवढा चेहरा काळा करायचा की दुसरा गोरा वाटला पाहिजे, अशा पद्धतीची नेहमीची जी स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही बघा, दुसऱ्याला घालून पाडून बोलायचं, खालच्या स्तरावर बोलायचं, हा त्यांचा स्वभाव दोष आहे आणि तो सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला ज्ञात आहे. परंतु लोक हे विकासाभिमुख जे काम करणार आहे त्यांच्या पाठीशी असतात. गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जे काम देशामध्ये केलेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा सामान्य लोकांसाठी असेल, आरोग्याची व्यवस्था असेल, रेशनची व्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. हे जे संविधान खतरे में है, लोकशाही खतरे में है, ह्याच्याशी लोकांना काही घेणं देणं नाही आहे. परंतु ते तिकडंच निवडणूक नेण्याचा प्रयत्न करतात. संविधान धोक्यात आहे म्हणजे नेमकं काय? खरं संविधानावर घाला कोणी घातला? या सगळ्या 5, 25, 30 वर्षामध्ये 83 वेळा संविधान बदलण्याचं काम काँग्रेसनं केलेलं आहे. मोदीजींच्या सरकारनं एक वेळा फक्त 370 कलम हटवताना काही अमेंडमेंट्स केलेले आहेत. ह्याच्या पलीकडे काही इतिहास नाही आहे. परंतु काँग्रेस असं भासवण्याचा लोकांना प्रयत्न, कारण मुद्दाच नाही आहे. प्रचाराला आणि विकासाला मुद्दा नसल्यामुळं वेगळ्या दिशेला निवडणूक न्यायचा काँग्रेसचा प्रयत्न आहे आणि तेच कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री करतायत. तर आपण बघितले की या ठिकाणी हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पदापासून डावलणाऱ्या सतेज पाटील यांचा वचपा काढा, अशा पद्धतीचं आवाहन आहे ते धनंजय महाडिक यांनी कागलकरांना केलेलं आहे आणि तो सगळा भाषण असेल, तो सगळा मुद्दा असेल, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप व्हायरल होतोय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.